कुठलाही कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी पुस्तकप्रेमीची एक प्रथा आहे की आपली थोडक्यात ओळख करून द्यावी. माझं नाव राजा बर्वे. मी बँक ऑफ इंडियातून निवृत्त अधिकारी झालो आणि राहतो चिपळूणला. खरं तर एवढीच माझी ओळख आहे. माझी ओळख इथेच संपली. परंतु पुस्तकप्रेमी समूहाच्या गेल्या 5 वर्षाच्या प्रवासात मी जेव्हा पाहतो त्याला प्रचंड बुद्धिमत्ता, प्रचंड कर्तृत्व आणि प्रचंड प्रतिभा असलेली सगळी ही मंडळी इथे एकत्र झालीत. टिळक सरांच्या एका परवाच्याच पोस्टला मी म्हटल्याप्रमाणे खरं तर माझी ओळख म्हणजे खरं सांगायचं तर गावीचे होते लेंडोळ गंगेस मिळता गंगाजळ काकविष्ठेचे जाहले पिंपळ तयासी निंद्य कोण म्हणे. तशी खरी तर माझी परिस्थिती आहे. व्यंकटेश स्तोत्रातल्या ह्या ओळी आहेत. त्यामुळे या गंगेच्या प्रवाहामध्ये मी चुकून सामील झालो म्हणूनच केवळ माझी ही ओळख आहे. आजचा हा कार्यक्रम मला वाटतं या उद्घाटन आणि पुस्तक प्रकाशनानंतरचं पहिलं हे सत्र आहे आणि जेवणानंतरचं आहे. त्यामुळे थोडीशी भीती आहे आणि त्याप्रमाणे माणसं देखील हळूहळू जमत आहेत. इथे आज माधवराव जोशी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सारिकाताई कुलकर्णी घेणार आहेत आणि त्या दोघांची ओळख करून देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. खरं सांगायचं तर या एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वांची ओळख 5 मिनिटांमध्ये करून देणं हे फारच कठीण काम आहे. परंतु तरी देखील मी सर्वप्रथम ज्यांची मुलाखत इथे घेतली जाणार आहे ते डोंबिवलीचे आमचे माधवराव जोशी यांची थोडक्यात ओळख करून देतो. बऱ्याच जणांना त्यांची ओळख आहे, समूहावरून आहे किंवा बाहेरून आहे. जे विशेषतः डोंबिवलीमधली मंडळी आहे त्यांना तर नक्कीच त्यांची ओळख आहे आणि खूप अनेक वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये माधवरावांची एक मोठी ओळख आहे. माधवरावांचा गेली 50 वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रात ते कार्यरत आहेत. 13 वर्ष विंडसर मशीन्समध्ये CFO, CS आणि कायदा विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यानंतर 5 वर्ष बायर इंडियामध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, त्यानंतर 14 वर्ष टाटा टेली सर्व्हिसेस लिमिटेडचे प्रेसिडेंट आणि आता सल्लागार म्हणून ते काम करत आहेत. त्याच्यानंतर 1984 मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी स्थापन करून डोंबिवली चॅप्टरचे ते सतत 7 वर्ष अध्यक्ष. मोबाईल ऑपरेटर्स असोसिएशनचे 2 टर्म्समध्ये ते अध्यक्ष राहिलेले आहेत. त्याबरोबरच त्यातील धोरणात्मक बाबींमध्ये त्यांचं फार महत्त्वाचं योगदान आहे. मॅनेजमेंट करिअर डेव्हलपमेंट आणि टेलिकॉम आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये ते आमंत्रित आणि प्रतिष्ठित वक्ते म्हणून त्यांना बोलवलं जातं आणि त्यांची खूप मोठी व्याख्यानं ते देत असतात. त्याच्यानंतर गेली 60 वर्ष त्यांचं डोंबिवलीमध्ये वास्तव्य आहे आणि अनेक सामाजिक, सांस्कृतिक, तसे संस्थांचे ते त्यांच्याकडे पालकत्व आहे. ठाणे मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत आणि श्री लक्ष्मीनारायण संस्था या ट्रस्टच्या माध्यमातून सरांनी अनेक व्यक्ती आणि संस्था यांना भरघोस शैक्षणिक म्हणा किंवा अनेक प्रकारची मदत त्यांनी केलेली आहे. वृत्तपत्रासाठी नियमित माधवराव लेखन करत असतात. 2022 मध्ये माझी कॉर्पोरेट दिंडी हे त्यांचं स्वानुभवावरचं पुस्तक प्रकाशित झालं, ज्याला जॉर्ज वर्गीस, हरीश साळवे आणि उदय निरगुडकर सारख्या लोकांची प्रस्तावना लाभलेली आहे आणि 3री आवृत्ती त्याची नुकतीच बाजारात आलेली आहे. याच माय कॉर्पोरेट दिंडीच्या पुस्तकाला तसेच टाटा एक विश्वास आणि टाटाज एपिटोम ऑफ ट्रस्ट या त्यांच्या ग्रंथाला रतनजी टाटा यांचे देखील आशीर्वाद लाभलेले आहेत. 14 जानेवारी 2024 रोजी प्रकाशित महाभारत ते भारत या मराठी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तकाला रघुनाथ माशेलकर आणि ॲडव्होकेट हरीश साळवे यांची प्रस्तावना लाभलेली आहे. याच पुस्तकाला 2025चा प्रकाशक संघटना पुरस्कार देखील मिळालेला आहे. आणि आता आगामी आकर्षण माधवरावांचं असं आहे की ते संविधान सर्वांसाठी हे सरांचं पुस्तक लवकरच आपल्या सेवेमध्ये रुजू होणार आहे. आणि अशी अगदी त्रोटक ओळख माधवरावांनीच मला त्यांची ओळख पाठवली आणि त्याच्यातलं मी थोडासा 5 मिनिटाचा अवधी लक्षात घेऊन थोडंसं त्याला अजून खाली आणलं आणि ही ओळख तुमच्यासमोर सादर केली. आता ज्या ओळख घेणार आहेत त्यांची मी आता थोडक्यात
सारिकाताईंची माहिती आपल्याला सांगतो. सारिकाताई देखील गेले सतत 3 वर्ष आपल्या समोर आहेत. अनेक मिश्किल शैलीमध्ये त्यांचं लेखन वाचन आपण वाचलेलं आहे आणि त्यांचा जन्म संभाजीनगरला झालेला आहे. शिक्षण MBA HR मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. काही वर्ष त्या LIC ऑफ इंडियामध्ये नोकरी करत होत्या. त्यानंतर 2016 मध्ये एक्सपोशिनिया लर्निंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन केलेली आहे आणि वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये स्किल्ड मनुष्यबळ पुरवण्याचं त्या काम करतायत. सारिकाताईंनी काही वर्षे विविध भारतीवर देखील निवेदिका म्हणून काम केलेलं आहे. बेधुणे 5 हे 2024 मध्ये त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं. त्याची दुसरी आवृत्ती सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि कदाचित आपल्या इथल्या बाहेरच्या स्टॉलवर देखील ती उपलब्ध असेल. त्यानंतर CBSE आणि ICSE या 7वीच्या अभ्यासक्रमामध्ये सारिकाताईंचा एक लेख अभ्यासासाठी समाविष्ट झालेला आहे. लोकसत्ता, दिव्य मराठी, संचार, चौफेर, शब्दालय, हंस, आवाज, मार्मिक, मोहिनी आणि या वर्तमानपत्र आणि नियतकालिकांमध्ये तसंच दिवाळी अंकामध्ये सातत्याने सारिकाताई लेखन करत असतात. मार्मिक साप्ताहिकामध्ये 1 वर्ष सतत त्यांची लेखमाला चालू होती आणि आता दुसरी लेखमाला त्यांची सुरू आहे. महाराष्ट्रभर त्याचंच पहिल्या लेखमालेचं पुस्तक म्हणजे बेधुणे 5 आहे. महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी सारिकाताई व्याख्याने देत असतात. सध्या त्यांचा मी काय म्हणते हा सदाबहार व्यक्तिचित्रांचा खुसखुशीत कॉलम मार्मिकमध्ये सुरू आहे, जो दुसरा आहे. या विनोदी मिश्किल शैलीमध्ये सारिकाताई लिहितात आणि नोकरी करणाऱ्या स्त्रीच्या भूमिकेतून जीवनामधील घटनांवर मिश्किल भाष्य करतात. त्या बेधुणे 5 या त्यांच्या लेखसंग्रहाला मराठी साहित्यातला प्रतिष्ठेचा मराठी साहित्य परिषदेचा चिवी जोशी पुरस्कार नुकताच जाहीर झालेला आहे. आणि या पुस्तकाचं जर परीक्षण तुम्हाला वाचायचं असेल तर आमचा मित्र कौशिक लेले यांनी फार सुंदर परीक्षण त्याचं केलेलं आहे आणि ते मी देखील वाचलेलं आहे. आणि थोडंसं नियोजनामध्ये काहीतरी गडबड आहे असं मला वाटतं, कारण इतक्या मोठ्या प्रतिभासंपन्न सारिकाताई आणि त्यांची मुलाखत त्या माधवरावांची मुलाखत घेत आहेत, पण तरीसुद्धा लहानपणापासून आम्ही पाढे पाठ केले आणि बेधुणे 444 म्हणत आलो आणि त्यांच्या पुस्तकाचं नाव बेधुणे 5 कसं काय, एवढाच फक्त प्रश्न मला पडलेला आहे. बाकी सारिकाताईंचं कर्तृत्व फारच मोठं आहे. मी सर्वप्रथम माधवरावांना आमंत्रित करतो व्यासपीठावर आणि त्यानंतर त्यांची मुलाखत घेणाऱ्या आमच्या सारिकाताई या दोघांनाही व्यासपीठावर सन्मानाने आमंत्रित करतो. आणि यानंतर वेळेचं बंधन तर प्रत्येकाच्या डोक्यावर आहे, त्यामुळे मी आपली व्यासपीठ हे आणि पुढचा कार्यक्रम त्यांच्याकडे सोपवतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार श्रोते हो, नमस्कार पुस्तक प्रेमी आणि इथल्या मान्यवरांना आणि खालच्या सगळ्याच मान्यवरांना माझा सप्रेम नमस्कार. आता काय आहे की यांनी ओळख तर माझी खरं करून दिली की मी विनोदी लिहिते वगैरे, तर त्या अनुषंगाने किंवा त्या अँगलनी जर तुम्ही आज माझ्या मुलाखतीकडे बघत असाल तर तसं करू नका. ही विनोदी मुलाखत नाही आहे, तर ही खूप गांभीर्याने घेतलेली मुलाखत असणार आहे. म्हणजे मला धोका आहे. हा विनोद नाही. महाभारतामध्ये एक माधव होता. त्या माधवाने काय केलं हे आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे की महाभारताचं युद्ध हे जेव्हा चालू होतं तेव्हा अर्जुनाचं सारथ्य करण्याचं काम त्या माधवाने केलं होतं. जेव्हा जेव्हा त्या अर्जुनाला धोका उत्पन्न झाला तेव्हा तेव्हा अगदी कुशलपणे त्याचा रथ हाकून अशा ठिकाणी त्यांनी नेला की जिथे त्या अर्जुनाला धोका राहणार नाही किंवा तो सुरक्षित राहील. तर अशाच अर्जुनाला सुरक्षित ठेवण्याचं काम करणारे अजून एक माधव आजच्याही काळात आहेत. खरं तर त्यांना अर्जुन म्हणणं हे बरोबर असणार नाही हे मलाही ठाऊक आहे सर, कारण रतन टाटा हे व्यक्तिमत्वच इतकं उत्तुंग आहे की ते माधव अर्जुन अशा कुठल्याही उपमा देण्याच्या पलीकडचं आहे. पण तरी देखील मला असं वाटतं की खूप कठीण काळामध्ये
त्यांनी खूप विश्वासाने सरांच्या, माधव सरांच्या खांद्यावरती हात ठेवला आणि सांगितलं की हे प्रकरण आता ह्यापुढे तू हँडल करायचे. तर असे खूप मोठी प्रतिष्ठा लाभलेल्या माधव जोशी सरांची मुलाखत घेण्याची संधी मला आज मिळाली. याबद्दल मी खरं तर पुस्तक प्रेमी परिवाराची खूप आभारी आहे. फार वेळ नमनाला घडाभर तेल न घालता मी पटकन पहिल्या प्रश्नाकडे जाते. दापोली जवळच्या एका छोट्या, आणि अजून एक माझा प्रयत्न यामध्ये राहील की आपण माधव जोशी सरांना रतन टाटांबद्दल बोलताना पुष्कळदा ऐकलंय, खूप ऐकलंय, आणि मी पण ऐकलंय. मी बरेचसे त्यांचे असे कार्यक्रम, व्याख्यानं ऐकलेली आहेत. आणि मला असं वाटलं की माधव जोशी सरांची जी त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, हे व्यक्तिमत्व याच्याही पलीकडे पुष्कळ आहे. आणि हे व्यक्तिमत्व जाणून घेण्याचा प्रयत्न मी आजच्या मुलाखतीत करणार आहे. त्याच्यामुळे आजची मुलाखत ही रतन टाटांविषयी त्यांचे जे काही माहिती आहे किंवा त्यांचे जे काही मतं आहेत ती कमी आणि माधव जोशी सरांवरती केंद्रित जास्त असणार आहे. तर पहिला प्रश्न असा सर की दापोली जवळच्या एका छोट्या खेड्यातनं तुम्ही आलायत. कधी वाटलं होतं का की दापोली जवळच्या एका छोट्या खेड्यातनं येऊन अर्ध जग तुम्ही फिराल? तर पहिला प्रश्न यामध्ये असा की हा तुमचा लोकल ते ग्लोबल जो प्रवास झाला त्याबद्दल काही सांगा. याला जोडून अजून एक प्रश्न घेते की प्रत्येकाने लहानपणी काहीतरी स्वप्न बघितलेलं असतं की बाबा मी मोठा झाल्यानंतर असा होईन तसा होईन. मी एकदा एका मुलाखत घेताना एकांना विचारलं होतं, त्यांनी मला सांगितलं की मला असं लहानपणी मी जर हे झालो नसतो तर मी जादूगार झालो असतो. तर तसंही काही असू शकतं. म्हणजे तुम्ही काय स्वप्न बघितलं होतं की मोठं झाल्यानंतर मी काय होईन, आणि तसेच तुम्ही झालात का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे काय झालात त्यात तुम्ही समाधानी आहात का? सर्वप्रथम आपला सर्वांना मी वंदन करतो आणि कृष्णा दिवटे आणि सर्व संयोजकांचे मी आभार मानतो की ही मला या ठिकाणी माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिलेली आहे. 2022 साली मी माधुरी देव यांच्यामुळे ह्या समूहामध्ये आलो आणि त्यानंतर श्रीराम नानल सुद्धा माझ्याबरोबर पोद्दार कॉलेजमध्ये होते, ते पण ह्या समूहावरती आहेत. आणि दुसरा एक योगायोगाची गोष्ट, माझ्या कॉर्पोरेट दिंडीच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन सचिन केळकर यांच्या हस्ते झालेलं आहे. इथे बसलेले सुरेश देशपांडे यांनी माझी या आधी मुलाखत घेतलेली आहे याला. आणि एक थोडीशी करेक्शन, कॉर्पोरेट दिंडीची 4थी आवृत्ती आता या महिन्यामध्ये येते याला. आता मी तुझ्या प्रश्नाकडे येतो की पहिली गोष्ट म्हणजे मी एका खेड्यातून नाही, एका चांगल्या गावातून आलो. पालगड हे काही खेडं नाही आहे, म्हणजे मी गावाचा अभिमान आहे म्हणून मी सांगतो. पालगड हे साने गुरुजींचं गाव आहे, जन्मगाव आहे आणि हे मुंबईपासून साधारणपणे 200 किलोमीटरवरती आहे. आमच्या गावामध्ये ज्या वेळेला मी तिथे होतो 53 ते साधारणपणे 65 मी त्या गावामध्ये तिथे होतो. 7वीपर्यंत माझं शिक्षण पालगडलाच झालं. त्यावेळेला आमच्याकडे 10वीपर्यंतची शाळा त्यावेळेला होती. 11वीचा वर्ग निघायचा होता, त्यावेळेला 11वी मॅट्रिक होते. पण म्हणजे त्यानंतर आमच्याकडे गावामध्ये 2-3 MBBS डॉक्टर होते, पोस्ट आमचं स्वतःचं होतं, ग्रामपंचायत होती, तर त्यामुळे खेडं नव्हतं. हे एक पहिला खुलासा आहे. आणि त्यावेळेला आमच्या शाळेचा शताब्दी महोत्सव झाला होता. त्या शताब्दी महोत्सव आम्ही सर्व मुलांनी मिळून केला होता आणि त्याच्यामध्ये काही नाटकं केली होती, एकांकिका पण केल्या त्या वगैरे. मी त्याच्यामध्ये एक शंभूराजे म्हणून एक एकांकिका स्वतः म्हणजे सादर केली होती. त्याच्यामध्ये मी कलुषा कब्जीचं काम केलं होतं याला. आणि त्यानंतर म्हणजे पालघरवरनं मी जोगेश्वरीला अरविंद गणबीर या शाळेमध्ये आलो. तिथे 2 वर्ष मी त्या ठिकाणी होतो. आणि त्यावेळी एक उल्लेख म्हणजे सतीश दुभाषी यांच्या पत्नी उषा वागळे ह्या आम्हाला त्या ठिकाणी मॅथमॅटिक्स आणि सायन्स शिकवायला होत्या त्या ठिकाणी याला. आणि तिथला एक म्हणजे किस्सा असा की मी त्यावेळेला अगदी गावावरून तिथे आलो होतो. पहिली लिपी इंग्रजीची येत होती, अजूनही मला फक्त पहिली लिपीच येते, कर्सिव्ह अजूनही मला लिहिता येत नाही, कधी प्रयत्नही मी केला नाही. आणि त्या जोगेश्वरीला आल्यानंतर आम्हाला एक माइंडकर म्हणून सर होते. ह्या माइंडकर सरांनी मला पहिलं ओळखलं की हा म्हणजे गावावरून आलेलं दिसतंय मनुष्य याच्यावरती. त्यांनी मला उभं केलं आणि चेष्टा करायला सुरुवात केली. इंग्रजीमध्ये त्यांनी व्हॉट इज युअर नेम विचारलं, मी अडकळत नाव सांगितलं त्यांना. आणि तेव्हापासून त्यांनी मला टार्गेट केलं. पुढचा जवळजवळ 1.5 महिना मी त्यांचं टार्गेट होतं. वर्गात आल्या आल्या काय
मग जोशीबुवा आता कसे आहात तुम्ही, अशीच ते सुरुवात करायचे. आणि त्याच्यामधून एक ईर्ष्या निर्माण झाली. तळखडकरांची सर्व पुस्तकं त्यावेळेला मी पाठ केली आणि पहिल्या 6 महिन्यामध्ये मी त्या वर्गामध्ये इंग्रजीमध्ये पहिला आलो. त्यावेळेला माझे काका पण त्यावेळेला तिथे होते. तर त्या काकाने माझ्याकडनं जो 20 इंग्रजी निबंध लिहून घेतले होते, पाठ केले होते. द रिव्हर वगैरे, गँजेस जे काही येतात ते, त्यामुळे ह्याच्या पलीकडे म्हणे परीक्षेला काही येऊ शकणार नाही ह्याच्यावरती. तर त्यामुळे अशा प्रकारे तेव्हापासून म्हणजे अशी शॉर्टकट्सची सुरुवात झाली. आणि त्यानंतर मी डोंबिवलीमध्ये आलो. आता गेली 60 वर्ष मी डोंबिवलीमध्ये आहे. 11वी सुद्धा तिथेच झालो. 11वीच्या वर्गामध्ये असताना सुद्धा मी 2 एकांकिकांमध्ये काम केलं होतं. म्हणजे नाटकाची आणि नाटकं करण्याची तेव्हापासूनची आवड आहे मला. बोर्ड मीटिंग्स मध्ये कामाला आली ही नाटकं. आणि त्यानंतर मी माटुंग्याला पोदार कॉलेजमध्ये गेलो. माटुंग्याला पोदार कॉलेजला आमचं त्याला भाग्य म्हणजे राम पटवर्धन सत्यकथाचे संपादक आम्हाला मराठी शिकवायला होते. आणि त्या ठिकाणी चांगले आम्ही तिथे सुद्धा बरेच उद्योग केले. आणि त्याच्यातला एक उद्योग म्हणजे त्यावेळेला सखाराम बांडर आणि गिधाडापुढे तेंडुलकर हे अतिशय बदनाम झाले होते. त्यांच्या घरावरती दगडफेक किंवा असे त्यांना रात्रीच्या वेळेला फोन यायचे. तर आम्ही ठरवलं आणि मराठी वाङ्मय मंडळातर्फे तेंडुलकरांची आम्ही पोद्दारच्या स्टेजवरती त्यांची पहिली प्रकट मुलाखत तेंडुलकरांची आम्ही त्या ठिकाणी घेतली होती. आणि तेंडुलकर त्यावेळेला लोकसत्तामध्ये सहसंपादक होते. त्यांच्या बाजूला गोखले बसायचे, विद्याधर गोखले बसायचे आणि रेनाल आटे संपादक होते. तर त्यावेळेला तेंडुलकरांनी सिगरेट सोडली होती आणि ते आपल्या ज्या रोज म्हणून ज्या चौकोनी पेपरमिंटच्या गोळ्या यायच्या त्या ते खायचे, स्वतः खायचे, येणाऱ्या माणसालाही ते द्यायचे याला. बाजूला गोखले मात्र बराबर चहा वगैरे आला आणि आला. तर त्यावेळेला आम्ही तिथं लोकसत्तेमध्ये जायचो. तर त्यावेळेला मी कथा कविता वगैरे त्यावेळेला लिहायचो. तर मी गोखल्यांच्याकडे बरेच वेळेला गेलो की माझी कथा तुम्हाला पाठवले केव्हा छापता वगैरे. तर तेव्हा त्यांनी मला गोखलेंनी सांगितलं होतं की तुम्ही म्हणे नवीन लिखणारे लोक आहात, हे त्यावेळेला शिवसेनेचे बटाटे वडे नाक्यावरती प्रसिद्ध होते, तुम्ही त्यांच्यासारखे वडे तुम्ही तळत राहा. आम्हाला जर आकर्षण वाटलं त्या वड्यांचं तर आम्ही ते वडे घ्यायला येऊ तुमच्याकडे. आणि नंतर एका भेटीत त्यांनी मला सांगितलं विद्याधर गोखलेंनी, अहो म्हणे एखादी कथा छापण्यापेक्षा मी आजीबाईचा बटवा जर सदर छापलं तर काही लोकांना त्याचा उपयोग तरी होईल याला. गोखलेंशी माझी नंतर त्यावेळेला जे खासदार होते तर त्यावेळेला माझ्या सौभाग्यवतीचे मामा दिल्लीमध्ये पत्रकार होते मोठे, त्यांच्याकडे गोखले नेहमी यायचे आणि गोखलेंशी चांगली मैत्री जमली होती. त्यांच्या खाजगी बैठकीमध्ये सुद्धा प्रवेश मिळाला होता. गोखले यांना खाजगी बैठकीमध्ये अतिशय म्हणजे वेगळे असायचे याच्यावरती. आणि पण मग या नाटकांकडनं तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रात कसे वळले? त्याच्या आधी दुसरं म्हणजे एक पोद्दार कॉलेजमधलं आम्ही दुसरा एक पोद्दार कॉलेजमध्ये धक्का दिला म्हणजे रोशनबाई सातारकरांचा आम्ही कार्यक्रम पोद्दारच्या स्टेजवर केला. आणि त्याच्यावेळेला आमच्याकडे जे आत्ता आपले विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे होते ते बाळासाहेब देसाई यांचे PA होते. बाळासाहेब देसाई त्यावेळेला लोकनेते झाले होते, मंत्रिपद सोडून वगैरे. तर रोशनबाईने आम्हाला सांगितलं होतं की मुलांच्या समोर कार्यक्रम आहे, एक पण वंगाळ शब्द येणार नाही. आणि त्यांनी कार्यक्रम केला, अतिशय चांगला कार्यक्रम केला. त्यांची एकच होत होती, मी एकही पैसा घेणार नाही पण बाळासाहेब देसाई प्रमुख पाहुणे पाहिजेत. मग वसंत डावखरे त्यांचे PA होते, ते बाळासाहेबांना घेऊन आले. त्यानंतर त्याच वेळेला मी मॉर्निंग कॉलेजला गेलो आणि त्यावेळेला युवावाणीला सुरुवात झाली होती. तर युवावाणीचा मी म्हणून मी संस्थापक सदस्य आहे. मराठी युवावाणीचा संस्थापक सदस्य म्हणजे आपण म्हणतो की नाक्यावरती जर एक मनुष्य नेहमी उभा असेल त्या ठिकाणी तर तो नाक्याचा संस्थापक सदस्य असतो. तशा प्रकारचे पहिल्या वर्षामध्ये साधारणपणे 40 कार्यक्रम युवावाणीवरती केले. युवावाणीवरती सादर झालेली पहिली एकांकिका फिरकी या नावाने माझी होती. मनोहरमध्येही नंतर मनोहर साप्ताहिकामध्ये मी तेच सदर नंतर चालवायचो याच्यावरती. आणि तर त्यानंतर म्हणजे आकाशवाणीवरती त्या ठिकाणी शिरकाव झाला, तिथे केशव केळकर म्हणून होते, त्यांच्याशी चांगले संबंध आले. आणि आणखीनही नंतर रवींद्र पिंगे वगैरे ह्या लोकांशी चांगली त्यावेळेला ओळख. प्रवास बघून जास्त असं वाटतंय सर की कॉर्पोरेट क्षेत्राऐवजी तुम्ही लेखन क्षेत्रात. त्याच वेळेला मी पहिली नोकरी सुरुवात केली कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया शिवडीच्या गोडाऊनमध्ये. मी त्या ठिकाणी काम करत होतो. 1-2 महिने काम केलं तिथे. नंतर मला त्या ठिकाणी आमचं काम काय होतं की अतिशय धुळीने भरलेली गोडाऊन्स असायची सर्व ती. आणि 300 किंवा 400 किलोच्या ज्या कापडाच्या घासाड्या असायच्या त्या घासाड्या हे करण्यासाठी तिथले माथाडी कामगार यायचे. ते चांगले
त्यावेळेला एका सुरामध्ये मालेह मालेह अशा एका सुरामध्ये ते सर्व कॉटनची बेल वरती उचलायचे याला. तर तिथे मी 1 महिनाभर काम केलं. कॉटन एक्सचेंजला एक कॅन्टीन होतं, तिथे दुपारी जेवायचं आणि नंतर त्या बेलवरतीच ताडून द्यायची. आणि पहिल्या दिवसानंतर ती बेल जी असती दगडापेक्षाही कठीण असते. पहिल्या दिवशीच मला चालता येत नव्हतं, एवढी पाठ धरली होती, पण हळूहळू ती सवय झाली. आणि नंतर मग 1 महिन्याने मला त्यांनी हेड ऑफिसमध्ये बोलवून घेतलं, कॉटन कॉर्पोरेशनला वगैरे. ती माझी पहिली नोकरी. त्यानंतर ती नोकरी मला बीकॉमला अभ्यासाला रजा मिळाली नाही म्हणून मी सोडली. नंतर मग नोकऱ्या करत करत शेवटी मी 2 मध्ये नोकऱ्या करून मी कॅडबरीमध्ये पोचलो. कॅडबरीमध्ये मी 73 ते 78 5 वर्ष होतो. तिथे युनियन आणि वर्कर्स यांच्या युनियनचा मी रेड फ्लॅग लाल बावटा युनियन प्रभाकर संसगिरी हे आमचे अध्यक्ष होते, त्याचा मी सेक्रेटरी होतो आणि मी स्टोअर्समध्ये काम करायचो. त्यामुळे भरपूर चॉकलेट खाल्लं की त्यावेळेला माझे कलिग्स म्हणायचे की एखाद्या मार्केटमध्ये जर एखादा आयटम मिळत नसेल तर जोशाचा ड्रॉवर उघडा, त्याच्यामध्ये 1-2 डझन तरी मिळतील. सगळे दात माझे त्या कॅडबरीमुळे पुढच्या काही वर्षांमध्ये गेले. आता सगळे दाखवायचे दात आहेत ह्याच्यावरती. पण कॅडबरीमध्ये 49 किलोवरून 69 किलो 6 महिन्यामध्ये वजन वाढलं. एवढी ती पौष्टिक आहे. फक्त डेंटिस्ट सांगतात की कॅडबरी खाल्ल्यावर लगेच दात घासून टाका. मग आम्ही विचारत होती कशाला खायची, जर लगेच दात घासायचे तर ती खायची कशाला कॅडबरी. पण म्हणजे दात जाऊन जर वजन वाढणार असेल त्याशिवाय हरकत नाही आला. आणि त्या कॅडबरीमधून नंतर मी तिथे हे करत असताना एक ती युनियन लीडर म्हणजे एक नशा असते की मी ह्या मॅनेजमेंटच्या ह्या माणसाला आज असा नमवला तसा नमवला. तर त्याच्या आधी एका कंपनीमध्ये एक राजे म्हणून यांच्याबरोबर मी काम केलं होतं. त्यांच्याकडनं सर्व फायनान्शियल अकाउंटिंग मी 6 महिन्यात शिकलो होतो. त्यांचा मला फोन आला, तुम्हाला डांगे फर्नांडिस व्हायचं आहे का? म्हटलं मी कंपनी सेक्रेटरी करतो, अजून एक 7-8 महिन्यामध्ये मी कंपनी सेक्रेटरी होईल, पण तुम्ही म्हणे युनियन लीडरला जॉब कोण देणार आहे? म्हटलं हे खरं आहे. माझ्या लक्षात नव्हतं आलं की एकदा तुम्ही युनियनचा मनुष्य शिक्का पडला की तुम्हाला कुठेही जॉब मिळणं कठीण आहे. तर मला ते राजे म्हणलं ठीक आहे, माझ्याकडे वेकन्सी आहे, उद्या आमच्या हेड ऑफिसला जा आणि अपॉइंटमेंट लेटर कलेक्ट कर, तुला इंटरव्ह्यू वगैरे द्यायची काय आवश्यकता नाही. मी बोललो त्यांच्याकडे. अशाने मी कलर केममध्ये गेलो. कलर केममध्ये असतानाच मी त्या ठिकाणी कंपनी सेक्रेटरी पास झालो आणि मी बेल्ट्रॉन सेमीकंडक्टर ह्या महाराष्ट्र सरकारच्या उद्योगामध्ये कंपनी सेक्रेटरी म्हणून लागलो. तिथे 12-13 महिने होतो. भरपूर मेहनत केली. त्यावेळेला नाशिकशी बराच संबंध आला. शुक्रवार शनिवार मी पंचवटी एक्सप्रेसनी नाशिकला जायचो. नादो महानोर, कुसुमाग्रज, वसंत बापट वगैरे अनेक लोक त्यावेळेला त्या पंचवटीच्या फर्स्ट क्लासमध्ये बरेच जणांशी त्यावेळेला चांगल्या ओळखी झाल्या ह्याच्यावरती. आणि बेल्ट्रॉन नंतर मी विंडसरला ठाण्याला आलो. तिथे 13 वर्ष मी होतो कंपनी सेक्रेटरी म्हणून. 26व्या वर्षी तिथे मी जॉईन झालो होतो. आणि तिथले जे ती परदेशी कंपनी होती ते त्यांचे जे ओव्हरसीज हे होते RH विंडसर UK, ते त्यांचे जे मालक होते ते आणि इथले जे पार्टनर होते त्यांचा एवढा विश्वास मिळाला की पहिल्या वर्षभरामध्ये माझ्याकडे 4 ते 5 खाती माझ्या हाताखाली आली. याला HR मलाच रिपोर्ट करीत होतं. त्यानंतर शेवटी कळस तर असा झाला, आम्ही जनरल मॅनेजर वर्क्सला आमच्या काही अफरातफर केल्याबद्दल काढून टाकलं. तर त्यावेळेला मॅनेजिंग डायरेक्टरने सांगितलं की तू बीकॉम जरी असलास तरी आय हॅव नॉट सीन अ मॅनेजर लाईक यू. तू उद्यापासून अर्धा दिवस खाली बसायचं, वर्कशॉपमध्ये बसायचं. जनरल मॅनेजर वर्क्स आपल्याला मिळेपर्यंत तू यू आर द जनरल मॅनेजर वर्क्स ऑल्सो. आणि 35,000 कॉम्पोनंट एका मशीन्समध्ये असायचे. मोनोपली कन्सल होती प्लास्टिक मशिनरी बनवणारी, इन्क्लुडिंग R&D सर्व. मी 1.5 वर्षानंतर आम्हाला जनरल मॅनेजर वर्क्स मिळाला. तोपर्यंत मी बाकीच्या जबाबदाऱ्यांबरोबर बीकॉम असलेला मनुष्य जनरल मॅनेजर वर्क्सचंही काम करत होतो. त्यानंतर ती कंपनीमधून जर्मन लोक बाहेर पडत होते म्हणून मला भारतीय लोकांबरोबर काम नव्हतं करायचं, म्हणून मी बाहेरला गेलो. बाहेरमध्ये मी 5 वर्ष एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होतो. माझं काम होतं भारतामधल्या चांगल्या केमिकल कंपन्या ॲक्वायर करायच्या आणि त्यांच्या बोर्डावरती नंतर काम करायचं आणि त्यांचं परफॉर्मन्स आम्हाला कबूल केल्याप्रमाणे विकत घेताना जो परफॉर्मन्स त्यांनी ॲग्री केलेला आहे तो परफॉर्मन्स आम्हाला ते देतात का नाही. आमच्या 2-3 कंपन्या त्यावेळेला मदुराईला होत्या.
मदुराला जायचं म्हणजे त्यावेळेला आदल्या दिवशी जाऊन चेन्नईला वस्ती करायची, दुसऱ्या दिवशी सकाळी 6ची फ्लाईट पकडायची, मदुराईवरून रात्री 8ची फ्लाईट पकडायची, परत चेन्नईला एक वस्ती करायची आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी 7च्या फ्लाईटने डोंबिवलीला यायचं. आणि डोंबिवलीवरून 6ची फ्लाईट पकडायची म्हणजे घरातून 3:30ला निघायचं. पण माझा ड्रायव्हर इतका चांगला होता, 31 वर्ष सुभाष कोकाटे म्हणून ड्रायव्हर होते. 31 वर्षानंतर कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये ते गेले. 31 वर्ष त्या माणसानी, म्हणजे पहाटे 4:30 पावणे 5 वाजल्यापासून एअरपोर्टला मी दिल्लीवरून रात्री 9ला उतरायचो. होते वाटते तुमच्या बरोबर? हो, मला आतापर्यंत म्हणजे ह्याच्यापर्यंत कोविडपर्यंत माझ्याबरोबर ते होते ह्याला. आणि म्हणजे अशी माणसं मिळत गेली. त्यानंतर मी बायरमधून मी ह्याला युजेस टेलिकॉमला आलो. ती अमेरिकन कंपनी होती आणि तीच आता टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र झाले. 2002मध्ये ही कंपनी टाटाने घेतली आणि त्याला मोठा प्रॉब्लेम होता. माझी अमेरिकन सॅलरी होती आणि अमेरिकन सॅलरी टाटा देऊ शकत नव्हते, म्हणजे असा ॲटलिस्ट माझा समज होता. तर त्यामुळे मी 2-3 ठिकाणी बोललो होतो आणि त्याच वेळेला मुकेश अंबानींची आम्हाला ऑफर होती की तुम्ही आमच्याकडे या. आणि बाकी सर्व टॉपचे लोक रिलायन्सला गेले होते, फक्त मी एकटा गेलो नव्हतो. आणि त्यावेळेला रतन टाटांच्याशी इनडायरेक्टली संबंध आला. त्यावेळेला दुसरे जमशेदजी डॉक्टर जे इराणी म्हणून एक 2 नंबरचे टाटामध्ये एक अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. टाटा स्टीलचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि नंतर टाटा सन्सचे त्या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते. तर त्यांनी मला बोलवून घेतलं आणि त्यांनी मला सांगितलं, डोंट अंडर एस्टिमेट टाटाज. वी विल नॉट ओनली मेंटेन युअर सॅलरी बट वी विल ग्रो युअर सॅलरी. तर त्या ह्याच्यावरती मी टाटामध्ये जॉईन व्हायचं का नाही विचार करत होतो. परत एकदा त्या जे इराणीनी ह्यांना आमच्या जे युजेसवाल्यांना विचारलं की हाऊ कॅन वी स्टॉप हिम. तर त्यांनी सांगितलं याला रिटेन्शन बोनस द्या. ती पण टाटानं नवीन कन्सेप्ट होती रिटेन्शन बोनस देणं, किंवा संपूर्ण भारतासाठी रिटेन्शन बोनस ही कन्सेप्ट नवीन होती. तर त्यावेळेला रतन टाटांच्याकडे हा मॅटर गेला. तर रतन टाटात सांगितलं टेलिकॉम हे फील्ड आहे असं आहे की ज्याच्यामध्ये माणसं मिळवायची असतील तर आपल्याला वी हॅव टू बी फ्लेक्झिबल. आणि त्यांनी मला काही मोठ्या रकमेचा रिटेन्शन बोनस दिला, 50% त्यांनी मला ज्या वेळेला मी टाटांचे अपॉइंटमेंट लेटर स्वीकारलं त्यावेळेला दिला आणि उरलेले 50% 1 वर्षानंतर अटीप्रमाणे दिला. अशा प्रकारे मी टाटा समूहाचा माझ्या टर्म्सवरती मी एक त्या ठिकाणी सदस्य झालो. खूपच छान, खूप म्हणजे प्रेरणा. आणि माझी त्यावेळेला म्हणजे समज असा होता की टाटा समूह त्यावेळेला होता अतिशय डल समूह होता तो याला, की त्याच्यामध्ये असं काहीतरी फार मोठं केलेलं नव्हतं, आहे ते टिकवत होते वगैरे. जे JRDने केलेलं होतं ते रतन टाटा पुढे टिकवून धरलं होतं त्यांनी वगैरे. अशा प्रकारे याच्यावरती म्हणजे प्रगतीला सुरुवात व्हायची होती याला. तर त्यामुळे माझ्या मनामध्ये असं होतं की मी मल्टीनॅशनलला काम करतो तर टाटा ग्रुपमध्ये का काम करायचं वगैरे असं एक भावना मनामध्ये होती याला. आणि त्यानंतर माझ्याकडे कधी एक जनरली एखादी तुमची कंपनी टेक ओव्हर केली जाते किंवा तुमच्याकडे कुठलीही जबाबदारी दिली जात नाही. माझ्या बाबतीमध्ये त्यांनी त्यांची स्वतःची एक टेलिकॉम कंपनी होती जी आमच्या कंपनीपेक्षा मोठी होती. त्याच्यातलंही मला लिगल आणि रेग्युलेटरी म्हणून एक प्रकार टेलिकॉममध्ये असतो जो लिगलपेक्षा सुद्धा फार मोठा असतो याच्यावरती, की तो रेग्युलेटरी आणि त्याला मला दोन्ही याचं त्यांनी मला प्रेसिडेंट केलं त्या ह्याच्यावरती. आणि त्यांनी मला अशा प्रकारे टाटांशी आणि रतन टाटांनी मला सांगितलं ॲज अ प्रेसिडेंट रेग्युलेटरी यू विल रिपोर्ट डायरेक्टली टू मी त्याला, कारण ते रतन टाटाचं टेलिकॉम हे अतिशय आवडीचं फील्ड होतं. तर मी मॅनेजिंग डायरेक्टरला रिपोर्ट करत होतो, पण ॲज रिगार्ड्स माय वर्क आय वॉज पॅरलली रिपोर्टिंग टू रतन टाटा, कारण त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्यामध्ये हे पुढे काय करायचं म्हणून ह्याच्यामध्ये धोरणं त्यांना ठरवण्यामध्ये त्यांना भाग घ्यायचा होता. तर तेव्हापासून मी त्यांच्याशी असोसिएटेड राहिलो. भेटी फार कमी व्हायच्या, पण ईमेलनी वगैरे किंवा आम्ही दिल्लीमध्ये काही लोकांच्या भेटी एकत्र घ्यायचो. आणि आता तुम्हाला सांगितलं मी त्यांचं सारथ्य केलं. मी रतन टाटा पायलट असलेल्या विमानामधून प्रवास केलेला आहे, म्हणजे उलट रतन टाटांनी रतन टाटा हे पायलट होते. त्यांना दरवर्षी काही ठराविक तास उड्डाण करायला लागायचं. तर त्यामुळे प्रायव्हेट जेटवरती
4 माणसांचं ते प्रायव्हेट जेट असायचं. तर सुरुवातीला ते माझ्याबरोबर आणि आमचे मॅनेजिंग डायरेक्टर त्यांच्याबरोबर बसलेले असायचे. लँडिंग आणि टेक ऑफच्या वेळेला मात्र ते पुढे को पायलट म्हणून जायचे. तर म्हणजे मी असं माझ्या बायोडेटामध्ये लिहू शकतो की आय हॅव ट्रॅव्हल्ड इन अ जेट आय मीन पायलटेड बाय रतन टाटा. तर म्हणजे अशा प्रकारे टाटाचा हा सर्व प्रवास झाला. प्रवास हा अगदीच मोठा आहे सर. फक्त काय माहिती का, माधव जोशी सरांची मुलाखत घेणं म्हणजे मला असं आकाश कवेत घेतल्यासारखं वाटतंय. कारण एवढं मोठं व्यक्तिमत्व अर्ध्या तासात बसवणं हे म्हणजे मला आत्ता कळलं की हे काम माझ्याकडे का दिलंय कृष्ण सरांनी, की अर्ध्या तासामध्ये आपण हे सगळं समेला आणून पोचवायचं हे माझ्यासाठी खूप मोठं टास्क आहे. तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया सर. म्हणूनच म्हटलं की आपण हा प्रश्न म्हणजे थोडासा पार्क करून ठेवतो, याचा थोडंसं उरलेलं उत्तर. हा प्रवास 10 मिनिटं अजून आहे. हा प्रवास इतका आपण ऐकलात, आता एवढा स्थिमित करणारा प्रवास आहे. फक्त एवढ्या साऱ्या कंपन्याच सरांनी बघितल्या नाहीयेत किंवा तेवढ्याच फक्त कंपन्यांचा अनुभव नाहीये, तर तितक्याच माणसांचा देखील सरांकडे खूप मोठा अनुभव आहे, खूप मोठा साठा आहे. त्याच्यातलं एक रतन टाटा हे आपण खूप ऐकलेलं नाव आहे त्यांच्याकडून म्हणून आपल्याला असं वाटतं, पण त्याबरोबरच कित्येक सुप्रसिद्ध व्यक्ती आहेत की ज्या सरांच्या आयुष्यात आल्या, त्यांचा सहवास त्यांना लाभला. अगदी अरुण शौरींपासून ते हरिप्रसाद चौरसियांपर्यंत कित्येक मोठ्या व्यक्ती माधव जोशी सरांच्या आयुष्यात येऊन गेल्या आणि त्यांचा सहवास त्यांना लाभला होता. तर आज आम्हाला खरं तर थोडंसं अगदी थोडक्यात यांच्यापैकी कोणाचा तरी काही एखादा अनुभव तुम्ही सांगाल तर फार आणि तुम्ही यादी द्या. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की या व्यक्तींचा सहवास तुम्हाला लाभल्यानंतर त्याचा काही प्रभाव तुमच्यावर पडला का, किंवा त्यातनं शिकून तुम्हाला काही वेगळा काम करण्याचं बळ मिळालं का? माझे म्हणजे संबंध ज्या लोकांशी आले, तर आता मी साधारणपणे लिगल फील्डमधला असल्यामुळे हरीश साळवे माझा चांगला मित्र आहे. माझ्या आत्तापर्यंत 3 पुस्तकांना हरीशची प्रस्तावना ह्याच्यावरती आहे. म्हणजे मी फोन केल्यानंतर 8-10 दिवसामध्ये प्रस्तावना लिहून हरीश देतो ह्याच्यावरती. अरुण शौरींचा आता उल्लेख झाला. अरुण शौरींच्या तर म्हणजे ते एका अडचणीमध्ये होते, CBI एन्क्वायरी चालली होती आणि मला रतन टाटाने सांगितलं की अरुण शौरींना मदत पाहिजे आपली. तर मी त्यांच्याबरोबर त्यावेळेला लवासामध्ये त्यावेळेला होते ते त्यांच्याबरोबर मी काही तास घालवले. त्यांना असं काही मी मटेरियल दिलं की ज्याच्यामुळे CBIचा ससेमिरा त्यांच्याबरोबर मागचा नाहीसा झाला. आणि हे अरुण शौरींनी आमच्याच एका लिगल कॉन्फरन्समध्ये माझ्या 200 सहकाऱ्यांच्या समोर त्यांनी हे सांगितलं होतं, 10 मिनिटं वेळ घेऊन, की माधवनी मला कसं वाचवलं हे ह्याच्यावरती. म्हणजे त्या सेमिनारमध्ये त्यांनी मला एकदम हिरो करून टाकलं. अरुण जेटली चांगले मित्र माझे होते. त्यानंतर नानी पालखीवालांना मी एका सुप्रीम कोर्टच्या केसमध्ये 2दा मी घेऊन गेलो होतो. त्यामुळे त्यांच्याबरोबर कमीत कमी 4 वेळा 5 वेळा भेटलो होतो. 2 वेळेला जाता येताना त्यांच्याबरोबर विमानाने प्रवासही नानी पालखीवाल्यांबरोबर केला होता ह्या वेळेला. पण नानी पालखीवाला दॅट टाइम वॉज 1996ची गोष्ट आहे. ही वॉज लिटल बिट फेडिंग आउट दॅट टाइम ह्याच्यावरती. त्याला म्हणजे ही वॉज नॉट जे काय आधीचे ह्याचे जे नानी पालखीवाला होते तसे ते नव्हते ह्याच्यावरती. अशा अनेक लोकांशी. आणि रिचर्ड ब्रान्सन व्हर्जिन मोबाईलचे मालक, त्यांच्याबरोबर मी जवळजवळ 1-1.5 दिवस घालवला. त्यांना व्हर्जिन मोबाईलचे जे रिचर्ड ब्रान्सन अतिशय विचित्र मनुष्य, जिथे जिथे इनॉग्रेशन करायचं तिथे काहीतरी एखादा स्टंट करायचा. आम्ही त्यांच्याबरोबर जॉईंट व्हेंचर केलं होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं 32व्या मजल्यावरनं उभं राहायचं, आम्हाला उतरायचं आहे, खाली पाण्यातून उतरायचं आहे. आणि त्यांची ख्याती अशी होती की त्या खाली उतरल्या जी मुलगी असेल तिला ते असं उचलून धरायचे. तर त्यामुळे आम्ही काळजी घेतली होती त्यांना उचलायला मिळेल असं काही आजूबाजूला ठेवलं नव्हतं ह्याच्यावरती. त्यानंतर त्या माणसाला डबेवाल्यांसारखा ड्रेस करून असं उकिडीवर बसून त्यांच्याबरोबर कटिंग चहा प्यायचा होता. तेही त्यांनी केलं. नशीब आम्हाला करायला नाही सांगितलं. आणि सगळ्यात क्रेझी गोष्ट म्हणजे त्यांना बॉलिवूडचे पिक्चर आवडायचे आणि एस्पेशली हिरोईनला बांधलेलं आहे, हिरो येतो गोळीबार करतो तिला खांद्यावर टाकतो. त्यांनी हे चक्क आम्ही वरळीला एका स्टुडिओमध्ये एका चॅनेलसाठी हा लाईव्ह परफॉर्मन्स रिचर्ड ब्रान्सनने आमच्यासाठी केला. त्यानंतर आपले भारतीय बसपचे संस्थापक कांशीराम हे आम्ही एका हॉटेलमध्ये जेवत होतो आणि आम्हाला तिथे उशिरा गेल्यामुळे जेवण नाही सांगितलं. कांशीरामनी ते पाहिलं
आणि त्यांच्या 2 कार्यकर्त्यांनी त्या सुपरवायझरचे टाय पकडला आणि सांगितलं यांना जेवण द्या, जे असेल ते यांना जेवण द्या. आणि कांशीराम नंतर धन्यवाद द्यायला गेलो तर मला म्हटलं तुम्ही मुंबईचे दिसता. म्हटलं तुम्ही मराठीत बोलता? अरे म्हणजे मी पुण्यामध्ये किती वर्ष काम केलं. आणि नंतरही 2-3दा भेटले. अशा मोठमोठ्या लोकांशी चांगले संबंध आले. आणि रतन टाटांशी मला वाटतं शेवटची 5 मिनिटं असतील तर रतन टाटांबद्दल जरा काहीतरी बोलाल, नाहीतर मला खाली पडल्या. अजून 1-2 प्रश्न घेते आणि त्याच्यानंतर शेवटी तुमच्या प्रश्नावरती येतेच सर मी. एका घरात 4-4 कंपनी सेक्रेटरी आहेत यांच्याकडे, 4-4 कंपनी सेक्रेटरी आहेत. तर मला तर असं वाटतं की यांच्या घरावरती आता पाटीच लावायला पाहिजे की खानदानी कंपनी सेक्रेटरींची परंपरा आहे म्हणून. तर कुटुंबाविषयी काही सांगा सर. म्हणजे आम्ही रतन टाटांकडनं ऐकलंच, पण त्याला जोडूनच एक प्रश्न घेते की बऱ्याचदा कसं असतं की मगाशी पण सांगितलं नातू सरांची बायको रिटायर झाल्यानंतर खुश आहे. तर तुम्ही रिटायर झाल्यानंतर असं काही झालं का की म्हणजे त्याच्या अगोदर तुम्ही लेखन क्षेत्रात अगदी तरुणपणी होता, मधला काळ गेला आणि रिटायर झाल्यानंतर पुन्हा लिहायला लागलात? पहिली गोष्ट म्हणजे मी अजूनही रिटायर झालेला नाही. मी अजूनही टाटांच्या सेवेमध्ये ॲज अ कन्सल्टंट पूर्ण वेळ अच्छा मी सल्लागार आहे. माफ करा. तर असं काही झालं का की बाबा नाही आता तुम्ही घरात लक्ष देऊ नका, आता तुम्ही लिहायला घ्या, असं म्हणून तुम्ही लिहायला वगैरे घेतलं की एक छंद म्हणूनच तुम्ही ह्याकडे, किंवा लोकांनी तुम्हाला सांगितलं की तुमचे अनुभव शब्दबद्ध करा म्हणून तुम्ही लिहा? कारण लेखन क्षेत्रात हे आले नाही याचं मला फार नवल वाटतं. म्हणजे आता उशिराने आले खरं तर. कारण जिथे अगदी कसलेल्या लेखकांची एक आवृत्ती संपायला कित्येक वर्ष जातात, तिथे माधव जोशी सरांच्या 4-4 आवृत्त्या अशाच संपतात. तर त्याच्यामुळे मला खूप आश्चर्य वाटतं. त्यांच्या लेखन शैली सुद्धा त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे काय काय नाही आहे. तर याही अनुभवाबद्दल सांगा. एक तर तुमच्या घरच्यांबद्दल सांगा थोडंफार काही, आणि दुसरं की तुम्ही लेखनाकडे कसे वळलात? माझ्या घरी आता माझा मुलगा आहे, तो पण कंपनी सेक्रेटरी आहे. तो जॉन्सन अँड जॉन्सनचा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे आणि म्हणजे बापापेक्षा सवाई मुलगा आहे. त्याच्यानंतर माझी मुलगी आहे, ती बॉस्टनमध्ये असते. ती त्या ठिकाणी टाकेडा फार्मा म्हणून जॅपनीज फार्मास्युटिकल कंपनी आहे, त्यांच्या लिगल डिपार्टमेंटला आहे. माझी सून कंपनी सेक्रेटरी आहे, पण ती ऑफिसला न जातानाच घरून ती कंपनी सेक्रेटरी म्हणून जॉब करते आणि हे जी पॉशच्या इन्क्वायरीज असतात त्या कंडक्ट करते या ह्याच्यावरती. तर म्हणजे असं माझं हे कुटुंब आहे. आणि लेखनाकडे कसा वळलो तर माझे एक शेजारी होते, तर त्याने माझे हात धुवून मागे लागले होते की तुम्ही लिहा 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 वगैरे. त्यांची इच्छा होती मी काही कॉलेजच्या मुलांसाठी पुस्तकं लिहावी, पण ते शेवटी मी धीर केला आणि फेसबुकवरती 40 आठवडे 40 लेख लिहिले. त्याच्यातून कॉर्पोरेट दिंडी जन्माला आली आणि एकदा हे व्यसन लागलं की हे थांबत नाही. आणि 50 वर्षापूर्वी मी लिहायचो, आकाशवाणीवर 40 कार्यक्रम होते. एक वेळ ड्रगचं व्यसन परवडलं, पण लिखाणाचं व्यसन नको. पण म्हणजे पण आहे, जोपर्यंत प्रकाशकांना त्रास होत नाही तोपर्यंत, आणि ते त्यांची काळजी ते घेतील त्याच्यावरती. तर त्यामुळे मला वाटतं शेखरला हे आवडलंय की आपण प्रकाशकांची काळजी नाही, पण म्हणजे मी माझ्या प्रकाशकांकडून जास्तीत जास्त पुस्तकं मीच घेतो ह्याच्यावरती, कारण माझी वाचणार कोण, त्यामुळे मी स्वतःच घेऊन लोकांना देतो पुस्तकं ह्याच्यावरती. आणि तर मला वाटतं ह्यापेक्षा जास्त, आणि माझं आता जे नवीन 25 तारखेला पुस्तक येत आहे तर त्याला दीपक करंजीकर आणि मिलिंद मराठे नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष हे त्या कार्यक्रमाला येत आहेत. आणि त्याला आत्ताच निवृत्त झालेले सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अभय ओक त्यांची त्या पुस्तकाला प्रस्तावना आहे. आणि आपल्या संविधानावरची पुस्तकं 400-500 पानी असतात. माझं 120 पानी पुस्तक आहे. म्हणजे आपण टाळ्यांच्या गजरात त्या पुस्तकाचं स्वागत करूया का? म्हणजे एखाद्या नेत्याला जर हातामध्ये नुसतं घेऊन जायच्या ऐवजी काहीतरी जर त्याच्यात काय आहे हे मराठी असतं तर समजू शकलं असं. मी कुणाचंही नाव घेत नाही. आणि एक महत्त्वाचा उल्लेख यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये आज इथे आहे, त्यांचं एकदा मी पुण्यस्मरण करतो. त्यांच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये त्यांच्याशी फार जवळून संबंध आला होता यशवंतरावांशी.
रतन टाटांना टाळल्याशिवाय किंवा रतन टाटा 1-2 मिनिटात शेवटचे आपण संपूया की ड्यूक ऑफ डोंबिवली म्हटलं जातं बरं काय ना. म्हणजे एका कैकोबाद मिस्त्रीने त्यांच्या एका ह्याच्यामध्ये उल्लेख केलाय. म्हणजे माधव जोशी सरांचं हेही एक वैशिष्ट्य आहे की ज्या क्षेत्रात जातील तिथे ते माणसं जमवत जातात. अर्धी डोंबिवली, मी म्हणते पूर्णच डोंबिवली त्यांची आहे. ते म्हणूनच त्यांना ड्यूक ऑफ डोंबिवली हा किताब कैकोबाद मिस्त्रीने दिलाय. तर अशा ह्या डोंबिवलीकरांच्या प्रेम लाभलेले आणि डोंबिवलीवरती ज्यांचं अतिशय प्रेम, म्हणून एवढी वर्ष झालं ते डोंबिवलीत वास्तव आहेत. म्हणजे त्यांना अगदी कफ परेडमध्ये क्वार्टर्स उपलब्ध असताना सुद्धा त्यांनी डोंबिवली सोडली नाही. तर असे हे डोंबिवलीकर माधव जोशी सर, तुम्ही इथे आलात. पण एकच शेवटचा प्रश्न की रतन टाटांना टाळून आपण तुमची मुलाखत संपवू शकत नाही. त्याच्यामुळे एक असा अनुभव सांगा की जो आम्ही कधीही रतन टाटांविषयी ऐकलेला नाही बाहेर आणि जो तुमच्या तोंडून ऐकायला आम्हाला आवडेल. देवटे सरांची माफी मागून इकडून पण इशारा येत आहेत, इकडून पण इशारा येतात. तिकडे न बघता आपण उत्तर द्यायचं. रतन टाटांबद्दल मी एकच आठवण सांगतो. रतन टाटांची एकच आठवण सांगतो. 2013च्या फेब्रुवारीमध्ये मी ऑफिशियली रिटायर होणार होतो टाटा टेली सर्व्हिसेसमधून प्रेसिडेंट म्हणून. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये एकदा बरेच वेळा असं व्हायचं की काहीतरी एखादं कुठेतरी डॉक्युमेंट दिल्लीवरनं कोणतरी फॅक्सनी पाठवतंय किंवा आम्ही पाठवतोय. त्यामुळे आम्ही त्यांच्या रूममध्ये मी आणि आमचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनाथ आम्ही वाट बघत असल्यावर असायचो. मग त्यावेळेला रतन टाटांकडनं सुद्धा काही काही म्हणजे त्यांच्या पद्धतीने काही जोक्स किंवा असे काही ऐकायला वगैरे मिळायचं याला. तर त्यावेळेला तो ऑगस्ट महिना होता आणि फेब्रुवारीमध्ये मी रिटायर होणार होतो. तर मला पुढची काळजी करायची होती, पुढे काय करायचं याच्यावरती. तर मी रतन टाटांना एक अगदी मूर्खासारखा प्रश्न विचारला की बिल गेट आणि मेलिंडा यांच्याशी तुमची चांगली ओळख आहे ना. तर मला म्हणलं काय कशासाठी पाहिजे. म्हणलं मी बिल गेट म्हटलं तर त्याच्या बिल गेट फाउंडेशनसाठी इंडिया हेड पाहतोय आणि मला काही जण त्यांच्यातले अप्रोच झालाय त्याला. तर मला म्हणलं तिथे बिहारमध्ये जाऊन काय खाटल्यावर बसून फोटो बिटो काढायच्यात की काय वगैरे बिल गेटच्याकडे जाऊन वगैरे. तर तुला जर समाजसेवेची तुला एवढी आवड आहे तर टाटा ट्रस्टला ये याच्यावरती. कारण ते त्याला टाटा ट्रस्टला सुद्धा CEO ही पोझिशन पाहत होते. तर त्याला लगेच आमचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनाथने सांगितलं सॉरी सर, आय कॅन्ट स्पेअर हिम, आय वॉन्ट हिम फॉर टाटा टेली सर्व्हिसेस. आणि ही 2012ची गोष्ट आणि अजून 2025 झाले तरी गेली 13 वर्ष अजूनही मी म्हणजे माझी सून म्हणते की हा कन्सल्टंट एमिरिटस आहे. तर ठीक आहे, म्हणजे मला त्रास न होताना माझ्या सर्व सोयी सांभाळून मी ते काम करतोय. खूपच छान. खरंच म्हणजे वेळ खूप कमी पडतोय पण आपल्याला आता थांबावं लागणार आहे. काय की रतन टाटा हे स्वतः फार कधी कुठे कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती बोलले नाहीत किंवा ते खूप त्या पद्धतीने ते खूप लाजरे बुजरे होते. म्हणजे ते शाय पर्सनॅलिटी होते. ते कुठल्याही प्लॅटफॉर्मवर फार बोलायचे नाहीत, खूप कुठे व्यक्त व्हायचे नाहीत. पण रतन टाटांना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं एक खूप मोठं काम वेगवेगळ्या व्याख्यानांमधनं माधव जोशी सरांनी केलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांना खरंच खूप मनपूर्वक धन्यवाद. आणि पुढच्या वेळी मुलाखतीला वेळ द्यायचा असेल तर अजून 15 मिनिटं मिळाला तरी चालेल ही विनंती करून मला वाटतं मी ही मुलाखत संपवते. आणि त्याच्या आधी मी सारिकाची माफी मागतो. ती मुलाखत घेत होती, मी तिला मध्ये मध्ये थांबवत होतो त्याच्यावरती त्याला, कारण मला दिवटे सरांचा चेहरा दिसत होता तर त्यामुळे एकदम ब्लॅकलिस्ट मध्ये जायला नको. ती अशी बसली. आणि एक सर्वच सेल स्टॉक माझा टाटा एक विश्वास हे पुस्तक आणि महाभारत ते भारत 2025 हे सवलतीच्या दरामध्ये बाहेर उपलब्ध आहे. धन्यवाद. धन्यवाद.